महाड तालुक्यात रेशनिंग दुकानदारांकडून निकृष्ट गहूचे वाटप, आळ्या पडलेल्या गहू मुले गोरगरिबांच्या जीवाशी खेळ. महाड तहसीलदार लक्ष देतील का? गोरगरिबांसाठी शासनाकडून गहू, तांदूळ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहेत. मात्र नुकतेच महाड तालुक्यात काही ठिकाणी गहूचे वाटप रेशनिंगच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र या दिलेल्या गहूमध्ये आळ्या आढळल्याने रेशनिंग दुकानदारांकडून निकृष्ट दर्जाचे गहू वाटप करून महाड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून आले आहे. गोरगरीब कुटुंबांसाठी शासनाकडून येणाऱ्या गहू, तांदूळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक महिना वाटप केला जात आहे. मात्र ज्या ठेकेदाराला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आणि जर या ठेकेदाराकडून निकृष्ट वस्तू पुरविल्या जात असतील तर हा गोरगरिबांच्या जीवाशी होत असलेला एक प्रकारे खेळच म्हणावा लागेल. ठेकेदाराकडून येणाऱ्या रेशनिंग साहित्यांना तपासून घेणे पुरवठा अधिकारी तसेच गोडाऊन मॅनेजर यांची नैतिक जबाबदारी असताना अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे जीवनावश्यक वस्तू येत असतील तर या गंभीर बाबीकडे महाड तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी व ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अशी मागणी महाड तालुक्यातून होताना दिसत आहे. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.